मुख्यमंत्र्यांच्या नावाची उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे। यासाठी भाजपचे 2 निरीक्षक मुंबईमध्ये येणार आहेत। 2 दिवस निरीक्षक आमदारांबरोबर चर्चा करणार आहेत। आमदारांच्या गाठीभेटीनंतर नाव जाहीर करण्यात येईल। मुंबईमध्ये आजही महायुतीची महत्त्वाची बैठक आहे आणि आज दुपारी 2 नंतर वर्षावर ही बैठक होण्याची शक्यता आहे। यामध्ये मंत्रिपद ठरण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पालघरमधल्या तरुणांनी महालक्ष्मी मातेला साकडं घातलं। पहिल्यांदाच मतदान करणारे तरुण 30 किलोमीटर पायी चालत डहाणूमधल्या महालक्ष्मी मंदिरामध्ये पोहोचले आणि महालक्ष्मी मातेची आरती केली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। तब्बल 76 लाख मतांची वाढ निवडणूक आयोगानं सांगितल्याचं पटोले म्हणाले। वाढलेल्या मतदानाची माहिती निवडणूक आयोगानं द्यावी अशी मागणी त्यांनी केली। निकालानंतर ईव्हीएमबाबत विरोधकांकडून अनेक शंका उपस्थित केल्या जातात। त्यामुळे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना फटकारलं। सर्वोच्च न्यायालयानं ईव्हीएमबाबतचे सर्व आरोप मोडीत काढलेत आणि आरोप करण्यापेक्षा विरोधकांनी ते सिद्ध करावेत असं पाटील म्हणाले। विरोधकांच्या ईव्हीएमच्या आरोपावरून राधाकृष्ण विखे पाटील यांनी निशाणा साधला। ईव्हीएमवर विश्वास नाही, मग लोकसभेत विजयी झालेल्या त्यांच्या खासदारांनी राजीनामा द्यायला हवा होता असं विखेंनी म्हटलंय। विधानसभेच्या मतदानात गडबड झाल्याचा आरोप नसीम खान यांनी केलाय। त्यामुळे ईव्हीएम तपासण्याची मागणी त्यांनी केली आहे। 5% व्हीव्हीपॅट तपासण्यासाठी पैसे भरले असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि बहुतेक ठिकाणी मतदारांनी काँग्रेसला मतदान केलंय असं देखील नसीम खान यांनी स्पष्ट केलंय। यंदाच्या निवडणुकीत विषारी प्रचार करत एकेका मतदारसंघात 50 कोटी वाटल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलाय। काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली आणि त्यानंतर ते बोलत होते। यावेळी शासनाचा पैसा निवडणुकीमध्ये वापरण्याचा प्रयत्न झाल्याचं धंगेकर म्हणाले। शासनाच्या एका खात्या इतके पैसे ते दरेकर वाटतात, त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची गरज नसल्याचं मिश्किल टिप्पणी आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे। मंत्रिपदासाठी माझ्या नावाची शिफारस दरेकर करणार असल्याचं खोत यांनी मंत्रिमंडळ शपथविधीवरून मिश्किल टिप्पणी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस दिल्लीमध्ये निवडणुका लढवणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती अजित पवारांनी दिल्ली कार्यालयातल्या भेटीवेळी दिली। भाजप पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेऊ नये असा सूर नाशिकमधल्या भाजप नेत्यांच्या बैठकीत होता। भाजप सोडून गेलेल्या बंडखोरी केलेल्यांना पुन्हा भाजपमध्ये न घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचं आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितलं। विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेची कागदपत्र शुल्कासह 8 दिवसांमध्ये सादर करा, अन्यथा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द असा इशारा मुंबई विद्यापीठानं महाविद्यालयांना दिलाय। अंतिम मुदत उलटल्यानंतरही अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसंबंधित कागदपत्र विद्यापीठाकडे जमा केलेली नाहीत, त्यामुळे विद्यापीठानं कारवाईचा निर्णय घेतला। मुंबईत विना हेल्मेट दुचाकीस्वार आणि सहप्रवाशांवर कारवाई करण्यात आली। 2 वर्षांमध्ये 107 कोटींचा दंड वसूल करण्यात आलाय। येणाऱ्या काळात विना हेल्मेट प्रवास करणारे दुचाकीस्वार आणि सहप्रवाशांविरोधातील कारवायांमध्ये आणखी वाढ होणार आहे। हेल्मेट सक्तीच्या कारवाईतून पुणेकरांना तुर्तास दिलासा मिळालाय। दुचाकी वाहन चालकांबरोबरच सहप्रवाशांवरील हेल्मेट सक्तीची कारवाई ही शहरासाठी नाहीये, केवळ महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी आहे। शहराच्या मध्यवर्ती भागातील तुर्तास तरी हेल्मेट सक्तीचा नियम लागू नाही अशा सूचना देण्यात आल्या। नागपूरमध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांनाही आता हेल्मेट सक्ती असणारे। दुचाकीवर मागे बसणाऱ्याला सुद्धा हेल्मेट सक्तीच्या कायद्याची कठोर अंमलबजावणी आता केली जाणार आहे। त्यामुळे विना हेल्मेट दुचाकीवरून फिरणाऱ्यांवर आजपासून कारवाई होणार आहे। एसी लोकल सेवांसाठी नियमित लोकल रद्द केल्यानं प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। बुधवारी दुपारपासून पश्चिम रेल्वेवर 13 नवीन एसी लोकल सुरू केल्यात, मात्र त्यासाठी इतर लोकल रद्द झाल्या, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये। मध्य रेल्वेनं 65 किलोमीटरपर्यंत रेल्वे रूळ बदलण्याचं काम हाती घेतलंय आणि 2025 एप्रिलपर्यंत 126 किलोमीटरपर्यंत काम पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे। रूळ बदलण्याचं काम ब्लॉकमध्ये अगदी काही तासांमध्ये केलं जातंय। एका ब्लॉकमध्ये सुमारे 200 ते 600 मीटर रुळांचं काम पूर्ण केलं जातंय। मुंबईत मेट्रोच्या डिजिटल तिकिटावरील प्रवासाला नागरिकांची पसंती मिळते। अंधेरी पश्चिम ते दहिसर आणि गुंदवली ते दहिसर दरम्यान 56% प्रवासी हे डिजिटली तिकीट काढतात। डिजिटल तिकीट काढणाऱ्यांच्या संख्येत 10% वाढ झाली।
पुण्यातल्या टेकड्यांवर सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि लाईट बसवली जाणार आहे. यासाठी पुणे पोलिसांकडून राज्य सरकारकडे अहवाल पाठवला जाईल. यासाठी 13हून अधिक टेकड्या आणि 7 ब्लँक स्पॉट निश्चित करण्यात आले. रायगडमधल्या मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातून वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या बोगद्याआधी येणाऱ्या पुलासाठी गर्डर टाकण्याचं काम सुरू होतं. त्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. भंडाऱ्यातल्या जिल्हा आणि महिला बालविकास कार्यालयाअंतर्गत बालविवाह मुक्त मोहीम राबवण्यात आली. यावेळी बालविवाह न करण्याची तसंच बालविवाह होऊ न देण्याची शपथ घेण्यात आली. लातूरच्या उदगीर शहरामध्ये मोठी वाहतूक कोंडी होती. राजर्षी शाहू महाराज चौक ते झाकीर हुसेन चौकापर्यंत दररोज बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतुकीची कोंडी होते आणि या समस्येवर कायमचा मार्ग काढावा अशी मागणी नागरिक करतात. धुळे जिल्ह्यातल्या माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचं सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याचं वेतन रखडलंय आणि रखडलेलं वेतन त्वरित द्यावं आणि नियमित वेतन देण्यात यावं अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. माध्यमिक विभागाच्या शिक्षण अधिकाऱ्यांना याबाबत मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. जलसंधारण विभागानं लाखो रुपये खर्च करून वाशिम तालुक्यामध्ये पूस नदीवर बंधारे बांधलेत. मात्र या बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवताना योग्य खबरदारी न घेतल्यानं वाघजाळी परिसरामध्ये नदीपात्र आताच कोरडं ठाक पडलंय. या परिसरातल्या रब्बी पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झालाय. तर जलसंधारण विभागाच्या भोंगळ कारभाराचा शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. गोंदियाच्या गट्टा टोली परिसरात कारनं दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कार चालक आपल्या मित्राला गाडी शिकवत असताना हा अपघात झाला. भंडाऱ्यातल्या लाखनीमध्ये मुलींच्या शासकीय रुग्णालयामध्ये 3 ते 4 महिला कर्मचाऱ्यांवर मधमाशांनी हल्ला केला. यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली. तिला ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं. सध्या या महिलेची प्रकृती स्थिर आहे. गेल्या 11 महिन्यामध्ये विमान कंपन्यांना जवळपास 1000 धमक्या आल्या. सर्वाधिक धमक्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आल्या आणि ऑक्टोबरमध्ये विमान कंपन्यांना एकूण 680 धमक्या आल्या होत्या. या धमक्यांचा सर्वाधिक फटका इंडिगो कंपनीच्या विमानांना बसला.